नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 244वा, प्रकरण चाललंय 43वा, गुरु शिष है राखो अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 15. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. हम घर झाल्या पणा लिया मुराडा हाथी, अब घर जालो तास का चले हमारे साथी. हम घर झाल्या पणा लिया मुराडा हाथी, अब घर जालो तास का चले हमारे साथी. मुराडा म्हणजे मशाल. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी माझं घर जाळून टाकलं. मी आपल्या हातात ज्ञानशलाकारूपी मशाल घेऊनच उभा आहे. आता जो माझ्या बरोबर येईल त्याचं हे घर मी जाळून टाकीन. कबीर सांगतात की आध्यात्मिक मार्गावर चालण्याची जर इच्छा असेल तर सांसारिक गोष्टी, आकर्षणं दूर करावी लागतात. घर जाळून टाकायचं म्हणजे काम, मोह, तृष्णा, विषय वासना यांचा त्याग करायचा. विषय वासनांमुळेच पंचतत्व निर्मित शरीरही विषारी बनतं आणि त्यातच ज्ञानशलाका प्रज्वलित होऊ शकत नाही. ज्याला परमार्थाच्या मार्गावर चालायचं आहे त्यांनी विषय वासना सोडल्याच पाहिजेत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. ज्ञानाग्नीची मशाल घेऊनी टाकिले घर जाळूनी, जो अमुच्या संगे येईल त्याचे घर टाकी जाळूनी. ज्ञानाग्नीची मशाल घेऊनी टाकिले घर जाळूनी, जो अमुच्या संगे येईल त्याचे घर टाकी जाळूनी. चा दोहा 14वा ऐकूयात. जाने छूकी नहीं बूझिन किया गौ, भूलो भूल्या मिल्या पंथ बतावे को. जाने छूकी नहीं बूझिन किया गौ, भूलो भूल्या मिल्या पंथ बतावे को. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भगवंताला जाणण्याची इच्छा केली नाही आणि कोणाकडून समजूनही घेऊन साधन मार्गावर वाटचाल देखील केली नाही. एक रस्ता चुकलेला मनुष्य दुसऱ्या रस्ता चुकलेल्या माणसाला जाऊन भेटला तर रस्ता सांगणार कोण? इच्छा आहे तिथे मार्ग आहे मात्र. कारण भगवंताला जाणून घेण्याची इच्छा जर बळावली की त्याचा मार्ग दाखवणारा कोणी ना कोणीतरी भेटतोच. पण इच्छाच जर नसेल तर मार्ग कोण सांगणार? सर्व लोक संसारात भरकटलेले आहेत. ते दुसऱ्याला कसा काय मार्ग दाखवू शकतील? आंधळ्यांनी आंधळ्याला मार्ग दाखवला तर दोघांचाही विनाशच होतो. तसंच अज्ञानी जीवाला अज्ञानी जर भेटला तर संसारात भोवंडत राहण्याव्यतिरिक्त दुसरा काही इलाजच नसतो. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जाणण्याची मनी ना इच्छा घेईन समजावून, भ्रष्ट भेटला भ्रष्टाला तर मार्ग दाखवी कोण. जाणण्याची मनी ना इच्छा घेईन समजावून, भ्रष्ट भेटला भ्रष्टाला तर मार्ग दाखवी कोण. पुढचा दोहा 15वा ऐकूयात. कबीर जानिंदा बूझिया मार्ग दोया बताए, चलता चलता तहाँ गया जहाँ निरंजन राय.
कबीर जानिंदा बूझिया मार्ग दोया बताए चलता चलता तहाँ गया जहाँ निरंजन राय. अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जाणत्या मनुष्याला जेव्हा साधनाचा मार्ग विचारला तेव्हा त्यांनी रस्ता सांगितला. मी चालत चालत त्या ठिकाणी पोचलो जिथे निरंजन भगवंत विद्यमान होते. जाणकार गुरूंनाच योग्य मार्ग विचारायला पाहिजे. जाणता मनुष्य नेहमीच मार्गदर्शन करायला तयार असतो आणि तो योग्य मार्ग दाखवूनही देतो. त्या मार्गावर वाटचाल जर केलीत की मनुष्य थेट भगवंताप्रत जाऊन पोचतो. आता आपण ह्याच दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. विचारता त्या जाणत्यासे मार्ग दाखवे योग्य त्या मार्गाने चालत सता भेटे मज भगवंत. विचारता त्या जाणत्यासे मार्ग दाखवे योग्य त्या मार्गाने चालत सता भेटे मज भगवंत.